नमस्कार मंडळी, आज आपण आरी वर्कची सुरुवात कुठून करायची, कशी करायची हे पाहणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक जरी थ्रेड घ्यायचा आहे, एक कटर, एक पेन्सिल, एक स्केल घ्यायची आहे आणि आपल्याला अशा प्रकारे एक नीडल घ्यायची आहे। तर आरी वर्क स्टार्ट करताना आपल्याला सगळ्यात अगोदर चेन स्टिक घालायची शिकायची आहे। तर चेन स्टिकसाठी आपल्याला ज्या जरी थ्रेड आहे त्याची एक गाठ सुरुवातीला मारून घ्यायची। अशा प्रकारे गाठ मारायची। आपल्याला गाठ आपण अशी मारायची जेणेकरून ती कापडाच्या वर नाही आली पाहिजे। अशा प्रकारे थोडीशी जाड गाठ मारायची आणि जो उरलेला थ्रेड आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर आपण पाहू शकता अशा प्रकारे गाठ मारायची आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची जेणेकरून आपली चेन स्टिक जी आहे ती आपल्याला समजेल की आपल्याला कशा प्रकारे सरळ घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही खालून थ्रेड धरायचा आहे। जो धागा मी आहे तो कापडाच्या खालून पकडला आहे आणि नीडल जी आहे ती एका हातात पकडली आहे। तर तुम्ही पाहू शकता तो धागा कशा प्रकारे मी पकडला आहे आणि कशा प्रकारे ही चेन स्टिक आपल्याला घालायची आहे। तर सुरुवातीला जेव्हा आपण हे स्टार्ट करतो, जेव्हा आपण चेन स्टिक घ्यायला सुरुवात करतो तर सुरुवातीला खूप त्रास देतो धागा वरती येण्यासाठी, पण जशी आपण प्रॅक्टिस करतो तसं आपल्याला सवय होऊन जाते। तर अशा प्रकारे तुम्हाला चेन स्टिक घालून घ्यायची आहे। आणि ज्यावेळी आपण ही चेन स्टिक घेतो, ज्यावेळी धागा वर काढण्यासाठी आपण शिकतो त्यावेळी ही चेन स्टिक आपल्याला खूप इझी जाते नंतर करायला। तर अशा प्रकारे तुम्ही आरी वर्कची सुरुवात करू शकता। आणि आरी वर्कची सुरुवात आपल्याला सगळ्यात अगोदर चेन स्टिक घालूनच करावी लागते। त्यासाठी बेसिक जे मटेरियल आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे की बेसिक जे मटेरियल आहे तेवढं जरी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्यातून तुम्ही स्टार्ट करू शकता आरी वर्क। तर अशा प्रकारे तुम्हाला चेन स्टिक काढून घ्यायची आहे आणि ह्याची प्रॅक्टिस जर तुम्ही कंटिन्यू केली तर हे खूप इझी जातं। तर अशाच प्रकारे आपले व्हिडिओज येत राहतील जेणेकरून तुम्हाला आरी वर्कच्या स्टेप्स कळतील की सुरुवातीला काय करायचे, नंतर काय करायचे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ज्यावेळी आपली चेन स्टिक पूर्ण घालून होते, ज्यावेळी आपले वर्क कंप्लीट होतं त्यानंतर आपल्याला एक गाठ मारून घ्यायची असते। ती गाठ कशी मारायची हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे। थँक्यू।